यानंतर एक मोठी बातमी बघूयात। केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधी पक्षांनी चूक केली अशी भूमिका त्यात मांडण्यात आली आहे। आता त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील। त्यांना देशातील महिलांना उत्तर द्यावं लागेल आणि हा मेसेज प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे, असं विधान या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी दिल्लीतून प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, काल हे विधेयक पाडलं गेलं आणि त्यानंतर जी आजची मंत्रिमंडळाची चर्चा काय झालं त्यात? श्वेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली खरंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये काल ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये संविधान विधेयक, महिला आरक्षण संविधान विधेयक पास झालेलं नव्हतं, त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधान केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधी पक्षांनी एक मोठी चूक केलेली आहे आणि त्या चुकीचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशा पद्धतीचं विधान या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेली आहे। असंही पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की जी भूमिका विरोधी पक्षाची होती, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी हे विधेयक मंजूर होऊ दिलं नाही, तो मेसेज गावागावातील प्रत्येक महिलापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांना जनतेतनं उत्तर दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं विधान देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। आपल्या चुकांवरती विरोधक पांघरून घालत आहेत असं म्हणत असताना विरोधकांनी महिलांना हरवलेलं आहे, अशा पद्धतीचं विधान पंतप्रधानांनी केलेलं आहे आणि हा मेसेज गावागावातील महिलांपर्यंत दिला गेला पाहिजे, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात इतर सहकाऱ्यांना दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। श्वेता, प्रमोद, धन्यवाद या माहितीसाठी। कालचं विधेयक हे विरोधकांनी पाडल्यानंतर आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले। विरोधकांनी चूक केली या विधेयकाला पाठिंबा न देऊन, त्यामुळे त्याचे परिणाम विरोधकांना भोगावे लागतील। विरोधकांना देशातील महिलांना उत्तर द्यावं लागेल,